कर्म उदया येत तेव्हाच संत समागम लाभत मोहजनित तमनासे विवेकाग्नी होई प्रदीप्त भाग्योदया वैराग्य पावत संचित कर्म क्षया जात होत जीवित साफल्य दिठी भरता साईनाथ दुजियान लाभे वावतीत तेही असोत नयन निमीलित साईनाथ चौपासी झाली लालाजींची भेटी कथिल्या त्यांनी ज्या स्वानुभव गोष्टी प्रेमे साठविल्या हृदय संपुटी उत्कंठा पोटी त्या सांगू धरणे आले तयास देख ती ही लीला अलौकिक काना मना करून एक श्रोते भाविक परिसोत सन 1910 नाताळामधील दिवस पहा शिर्डी प्रयाण योग तेव्हा लाधला हा लालाजी तेव्हाच प्रथम प्रत्यक्ष दर्शन परिहा योग येण्याचे चिन्ह 1-2 महिन्यांचे आधीच जाण आले घडून ते ऐका सांताक्रूझ गावी असता ध्यानी मनी काहीही नसता स्वप्न पडले तयास अवचिता नवल दृष्टांता देखिले म्हातारा एक दाढीवाला साधू भक्तवृंदी वेढिला ऐसा महात्मा उभा देखिला तो अभिवंदिला सप्रेम पुढे दत्तात्रेय मंजूनाथ बिजूर उपनावाचे गृहस्थ आले लक्ष्मीचंद तेथ कीर्तनार्थ गणुदासांच्या दासगणूंची नित्य पद्धती समोर बाबांची छबी मांडिती ती देखताच लक्ष्मीचंदाप्रती आठवली मूर्ती स्वप्नींची तीच दाढी तेच वय तेच अवयव तेच पाय लक्ष्मीचंदाचा लागला लय की तोच हा होय महात्मा आधीच ते दासगणूंचे कीर्तन त्यात तुकारामाचे आख्यान वरी त्या स्वप्नींच्या साधूचे दर्शन लालाजी तल्लीन बहु झाले लक्ष्मीचंद मनाचे कोमळ डोळी आले प्रेमाश्रुजळ लागून राहिली जीवास तळमळ मूर्ती ही प्रेमळ देखेन कै आधी जी देखिली स्वप्नांती प्रतिमा जियेची कीर्तनांती तिकडेच लागली अंतर्वृत्ती आणिक चित्ती येईना भेटेल काय कोणी स्नेही जो मज शिर्डीची सोबत देई कधी मी प्रत्यक्ष या संतांपायी वाटले डोई ठेवीनही होईल या साधूंचे दर्शन कदा भोगीन काय त्या प्रेमानंदा ऐसी उत्सुकता लक्ष्मीचंदा लागून सदा राहिली लाविली पाहिजे खर्चाची सोय आता पुढे करावे काय दर्शन सत्वर कैसे होय लागे उपाय शोधाया देव सदा भावाचा भुकेला